यं सदा परिभवगणमभीष्टदो तीर्थास्पदं शिववीरं चिनतुं वृत्यार्तेऽहं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दे। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहितपाणिं मण्डनं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्र सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तये। नारायणं नमस्कृत्य नरं चैव सरस्वती व्यासं ततो जयो जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी सितचोर प्रभु कृष्ण राधे राधे राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे भगवान की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान श्री लालकृष्ण यांची वाङ्मय प्रतिमा म्हणजे श्रीमद भागवत अंतर्गत आज आपल्या द्वितीय दिवसाच्या निमित्ताने ज्या मातेच्या निमित्ताने ही आपण पुण्यतिथी समृद्ध करत आहोत त्या मातेच्या ठिकाणी अत्यंतिक विनम्र भावनेने अभिवादन करून कथेला प्रारंभ करत आहोत। काल आपण भागवत महात्म्याचं श्रवण केलेलं आहे। श्रीमद भागवत म्हणजेच श्री भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मय प्रतिमा, एक एक अक्षरामध्ये भगवंताचं पदकमल स्थिरावलेलं आहे। अशी ही अत्यंत कलियुगाला तारण ठरणारी ही महान भागवत कथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत। आज प्रथम स्कंदाला प्रारंभ करत आहोत। भागवत संहितामध्ये एकंदरीत 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि एकूण 12 स्कंद आहेत। प्रथम स्कंदामध्ये मंगलाचरण, वैदिक ब्रह्मसूत्राचा प्रारंभ, श्रीमद भागवत कथा म्हणजेच वैदिक सूत्राचं एक व्याख्यान आहे। तेव्हा प्रथम स्कंदामध्ये प्रथम अध्यायामध्ये प्रथम श्लोक आहे, जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यतसूरयः तेजोवाणी यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो धामना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं सत्यं परं धीमहि। मंगलाचरण करतायत। ज्या जगतामध्ये ज्याची स्थिती, लय आणि उत्पत्ती होती, तो सदासद पदार्थापासून अनुगत आणि पृथक होतो। तो चेतन आहे, तो स्वतंत्र आहे, तो स्वयंप्रकाश आहे, तो ब्रह्मा नाही, तो हिरण्यगर्भ नाही। प्रस्तुत त्याच्या संकल्पनेनेच वेदालाच ज्ञान दिले आहे। ज्याच्या साठी समग्र विद्वान मोहित होतात। ज्याप्रमाणे सूर्याच्या रश्मीमध्ये जलाचं आणि जलामध्ये स्थलाचं आणि स्थलामध्ये पुन्हा जलाचा लय होतो, त्याप्रमाणे ही त्रिगुणमयी पृथ्वी प्रतीतीला येते। ही त्रिगुणमयी पृथ्वी मिथ्या असून सुद्धा ज्याच्या अधिष्ठानाने प्रतीत होते, असा सत्यवान जो परमात्मा, जो केवळ स्वयंप्रकाश ज्योतीने सर्वदा माया व मायाकार्य जगताचं निवारण करून टाकतो, अशा पूर्णसूत राहणारा त्या परमसत्ता असणाऱ्या परमात्म्याचं आपण सर्वांनी वंदन करूया। असं ह्या मंगलाचरणाचा थोडासा आशय आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे।
ज्या पुराणामध्ये आपण प्रविष्ट होत आहोत ते पुराण म्हणजे धर्माचं यथार्थ निरूपण करणारं हे भागवत शास्त्र आहे. धर्म पोजित कैतवोत्र परमो निर्मस्तराणां सता वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो नमूल. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा पररीश्वर सद्योरुद्यवरुद्यते कुत्रभी शुश्रूषुभी दक्षिणात् निगमकल्पतरोग गलितं फलं शुकमुखादमृत द्रवसंयुतम्. हे भागवत रूपी जे फल आपल्याला प्राप्त होतं ते सामान्य फल नाही. शुकमुखाद शुकाच्या मुखातून प्रसवलेलं हे अत्यंतिक अमोघ अशा प्रकारचं अमृत आहे. असं हे एखाद्या वृक्षाचं फळ गोड आहे हे केव्हा सांगू शकतो की एका पोपटाची चोच त्या जर फळाला लागली तर ते फळ निश्चितच गोड असतं. तद्वत त्याप्रमाणे महामुनी शुकमुनींचं मुखातून आलेलं हे अमृत रूपी फळ आहे. असं हे अमोघ असणारं फळ. परंतु या ठिकाणी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. पिबत भागवतं रसमालयं मुहुरवो रसिका भुवि भावुका. हे फळ कोणाला चाखता येतं? दोन प्रकारच्या श्रोते असावे लागतात. एक भाविक असावा लागतो आणि दुसरा रसिक असावा लागतो. रसिक असेल तरच त्या फळाचा रसस्वाद त्याला घेता येतो आणि भाविक असेल तर त्या फळाचा आनंद त्याला उपभोगता येतो. जसं एखाद्याला जर तहानच लागली नसेल आणि त्याला जर पाणी आणून दिलं तर तो म्हणतो की के माठातलं आहे का फ्रीजमधलं आहे, विहिरीतलं आहे का नदीतलं आहे, सरोवरातला आहे का आणखीन कुठला आहे, असा नाना प्रकारचा प्रश्न तो विचारतो. का? तहान नाही त्याला. तहान नसल्यामुळे त्या पाण्याबद्दलच्या चिकित्सा तो करत असतो, कारण तहान नाही. पण एखाद्या वाळवंटातून आलेला अत्यंतिक पिपासू ज्या वेळेला त्याला पाणी समोर दिसतं त्यावेळी तो विचारत नाही हे कुठलं आहे, हे सरोवरातलं आहे का विहिरीतलं आहे, विचारत नाही. पाणी पाहिजे बस. त्याला पाण्याची जशी नितांत गरज असते तद्वत त्याप्रमाणे या भागवत कथेची अत्यंतिक जिज्ञासा पाहिजे, पिपासू पाहिजे. जितकं पिपासू ज्याच्या ठिकाणी प्राप्त होईल तितकं पाणी जसं त्याला अत्यंतिक अमृतमय वाटतं ज्या तहानलेल्या पुरुषाला, तद्वत त्याप्रमाणे जो रसिक असेल, जो भाविक असेल त्याला ते कथा अत्यंतिक सुंदर आणि रमणीय वाटते. म्हणून कथेचा अधिकारी सांगत असताना रसिका भुवि भाविका, आई भाविक पाहिजे. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु नाही. कोण सांगतो याला महत्व नाही, काय ऐकतोय आपण याला महत्व आहे. आणि म्हणून जो श्रवण करतो ही भागवत कथा त्याच्या जीवनामध्ये एक निरतिशय आनंद प्राप्त होतो, जीवन सार्थकता वाटते. ही भागवत कथा अत्यंत तेव्हा या भागवत कथेचं वैभव सांगत असताना ही कथा कशी निर्माण झाली असे शौनकजी सुतजी महामुनींना विचारतात. सुतजी महामुनींनी या माध्यमातून कथेचा प्रारंभ करतात. ही कथा ज्या ठिकाणी संपन्न झालेली आहे, शौनकजी आणि सुतजी महामुनी ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणाचं नाव आहे नैमिषारण्य. लखनौ पासून 70 किलोमीटर अंतरावर नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. अत्यंतिक पवित्र आणि मांगल्यपूर्ण भूमी आहे. त्या नैमिषारण्यामध्ये ही कथा संपन्न होत आहे, जिथे ऋषीजन 88,000 ऋषीगण आपल्या शौनकजींच्या समवेत सुतजी महामुनींच्या मुखातून ही कथा श्रवण करतात. असं ते ज्या ठिकाणी मनाची गती थांबली जाते त्याला नैमिषारण्य म्हणतात.
असं हे नैमिष अरण्य अत्यंतिक पवित्र अशा ठिकाणांच्या माध्यमातून ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. यज्ञोपवीत कर्मानुष्ठान नसताना सुद्धा श्री शुकदेवजी महाराजांना व्यासजींनी ही कथा संपन्न केलेली आहे. म्हणून निगम कल्पतरोर गलितम फल, ही जी परंपरागत असणारं हे ज्ञान आहे, हे ज्ञान निर्माण झालेलं ज्ञान नाही. जी ब्रह्मदेवापासून हे ज्ञान सनकादिकांपासून नारदापासून ते व्यासजींच्या माध्यमातून शुकदेवच्या माध्यमातून सुतजींच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत हे ज्ञान परंपरागत चालत आलेलं आहे. हे ज्ञान निर्माण झालेलं नाही, तर हे ज्ञान परंपरेनं चालत आलेलं आहे. म्हणून ज्याच्या परंपरेने हे ज्ञान चालत आलेलं आहे ते अमोघ अशा प्रकारचं ज्ञान ये हृदयचे ते हृदयही घातले, ज्ञानोबराय म्हणतात की हे ज्ञान चालत आलेलं आहे, हे ज्ञान असं आलेलं आहे की आपल्या गुरु शिष्य परंपरेने हे ज्ञान चालत आहे. आणि म्हणून हे ज्ञान समग्र आणि टिकाऊ हे प्रकारचं हे ज्ञान आहे. या ज्ञानाला कुठल्याही प्रकारची बाधा नाही. आसमानी सुलतानी कितीही जरी संकट आली तर या संकटाला तावून सुलाखून आलेलं ज्ञान आहे. महाराष्ट्र सारस्वताचा विचार करत असताना, भारतवर्षाचा विचार करीत असताना 1000 वर्ष हे भारतवर्ष गुलामगिरीमध्ये राहिलेलं आहे. प्रथमतः यवनांचं साम्राज्य, नंतर इंग्रजांचं साम्राज्य. या 1000 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये आपण या ठिकाणी राहून सुद्धा हे ज्ञान जसेच्या तसं आपल्यापर्यंत आलेलं आहे. हे त्याचं कारण असं आहे की निगम कल्पतरोर गलितम, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर जे फळ येतं त्या पद्धतीने परंपरेनं आलेलं हे फळ आहे. आणि म्हणून हे ज्ञान टिकाऊ आहे. आजपर्यंत एवढ्या लढाया झाल्या, एवढं विध्वंस झालं, पण तरीसुद्धा हे ज्ञान बाधित झालेलं नाही. का? हे परमसत्य स्वरूप असणारं हे ज्ञान आहे. अशा परमसत्य स्वरूप असणाऱ्या ह्या ज्ञानाचा विचार या ठिकाणी करत असताना यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितिविशतामतपोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससंप्रियामि गुरु मुनीनां. केवळ भक्तीचं स्वरूप म्हणजेच श्रीमद भागवत कथा आहे. आणि आनंदरूप भक्ती कामना रहित असल्यामुळे परमप्राप्ती अशा परमात्म्याच्या ठिकाणी आपण प्राप्त होत असतो. म्हणून सुतजी महामुनी म्हणतात की जो या भक्तीचा आश्रय घेतो तो परमात्म स्वरूपाला प्राप्त होत असतो. सवय पुंसा परो धर्म यतो भक्तिरदोक्षजे अयत्य हता यथात्मा संप्रसीदति. अशा प्रकारचं शौनकजी महामुनी सुतजींना विचारतात की हे सुतजी महाराज, अशी ही कथा कुठल्या स्थानावर, कुठल्या कारणाने ही परमसंहिता निर्माण झाली, हे कृपा करून तुम्ही सांगा. अत्यंतिक विनम्र भावनेने विचारलेला आणि अतिशय श्रद्धेने विचारलेला तो प्रश्न सुतजी महामुनी त्याचा उत्तर देतात. सुतजी महामुनी म्हणतात की द्वापार युगामध्ये शेवटी कृष्णद्वैपायन श्री वेदव्यास यांनी या वेदाचं 4 विभाग केले. अथर्व, साम, यजुर्वेद अशा 4 प्रकारच्या या वेदाचं निरूपण केलेलं आहे. सरस्वतीच्या किनारी पर्णकुटीमध्ये सकल शास्त्राचा श्री व्यासजींनी अभ्यास केला, ग्रंथ तयार केले आणि हे ग्रंथ तुम्हा आम्हापर्यंत पोचण्याकरता ते लिखित केलं. 17 पुराण केलं, 6 शास्त्रांचा विचार केला, 4 वेद. पूर्वी 1 वेद होता, पण व्यासजींनी त्याचे 4 वेद केले. असे अमोघ अशा प्रकारचं ग्रंथ निर्माण करून सुद्धा श्री व्यासजींना समाधान नाही. व्यासजी खिन्नतेला प्राप्त झालं आणि त्याच अवस्थेमध्ये
व्यासजी खिंडतेमध्ये बसले असतानाच त्याच सरस्वती किनारी पर्णकुटीमध्ये एवढे समग्र मी ग्रंथ केले, त्या प्रकारचे विश्लेषण केलं, एवढे अमाप ग्रंथ करून सुद्धा माझ्या मनाला का शांती नाही, अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. आणि असा विचार करीत असतानाच श्री नारदजींची स्वारी त्यांना भेटायला आली. श्री नारदजी त्यांना भेटायला आल्याचा परिणाम श्री व्यासजींनी त्यांचं दर्शन घेतलं आणि अत्यंतिक पवित्र अंतकरणाने सुशोभित अशा प्रकारचं त्यांचं पूजन केलेलं आहे. आणि अशा कृष्णद्वैपायन श्री व्यासजींचं त्यांनी केलेलं श्री नारदांचं पूजन आणि नारदजींना त्यांनी आपली कथा सांगितली. आणि मग त्या कथा सांगत असताना नारदजींनी त्यांना सांगितलं की हे व्यासजी, तुम्ही जरी अनंत ग्रंथ केलं असतील, व्यासही अमुप ग्रंथ केले तुकोबराय म्हणतात, जरी तुम्ही अनंत ग्रंथ केले असेल पण तुम्ही ग्रंथ केले हीच भावना तुमच्या मनामध्ये निर्माण कर्तृत्व स्वरूप ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळी माणसाच्या मनामध्ये खिन्नता निर्माण होत असते. तुम्ही एवढे प्रगल्भ अशा प्रकारचे ग्रंथ केलेले आहेत, वेद अत्यंतिक अमोघ असणारा वेद तुम्ही या ठिकाणी निर्माण केलेले आहेत, मोनात सांगितलेले आहेत आपल्या सद्गुरूंच्या माध्यमातून. पण हे करीत असताना तुमच्या अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा नाही. ज्ञान सांगितलं तुम्ही, पण ते ज्ञान सांगत असताना त्या ज्ञानाच्या ठिकाणी असणारा भक्तीचा ओलावा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचं समाधान प्राप्त होत नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. वाणी भगवान श्रीकृष्णाचं यशगान करत नाही, ती वाणी काक उष्टाप्रमाणे समजायची असते. ज्या वाणीमध्ये प्रभूचं गुणगान नाही, प्रभूचं प्रेम नाही, त्या वाणीला अर्थ नाही. श्री नारदजी म्हणतात, न यत्वच्चित्रपदम हरौर्यशो जगत पवित्रम प्रगृहीत करिचित तद्वायसं तीर्थमुह्यन्ति मानसा न यत्र हंसा निरमन्तु शिक्षा. अरे मानस सरोवरामध्ये असंख्य हंस विहार करतात, परंतु त्या परमात्मा भगवान चरणार विंदामध्ये हे परमहंसाला ते रमणीय वाटत नाही. अरे ज्याच्यामध्ये प्रेम नाही त्या प्रेमाचं उत्तम ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही त्यापर्यंत ज्ञानाला किंमत नाही. व्यासजी तुम्ही अमोघ ग्रंथ केलेला आहे, त्या ग्रंथामध्ये आचारसंहिता सांगितलेली आहे. आचारसंहिता सांगत असताना लोक नको ते अर्थ घ्यायला लागलेले आहेत. त्या वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, पशून आलभेत, म्हणून पशुचा बळी द्यावा असा व्यासांनी केलेला त्या ठिकाणी विचार आहे. हा विचार कशा करता केलेला आहे
त्याला विशिष्ट नियम देण्याकरता पशून अलभेत या शब्दाचा अर्थ पशुचा यज्ञामध्ये बळी द्यावा असं वेदशास्त्र सांगतंय. पण लोकांनी त्याचा अर्थाचा अनर्थ केला. पशुचा बळी द्यावा या शब्दाचा अर्थ नको तो लोकांनी घेतलेला आहे. अहो, एका गुरुजींकडे एक शिष्य आला. तो शिष्य म्हटला की महाराज, मी तुमचं शिष्यत्व पत्करेल, पण मी बिडी सोडायचं राहणार नाही. मला बिडीचं व्यसन जास्त लागलं, मी बिडी सोडणार नाही. मी बिडी न सोडता जर तुम्ही मला शिष्यत्व बहाल करत असेल तर तुमच्या चरणाची सेवा करतो. गुरुजी म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. तुला जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर मी निश्चितच तुझा उद्धार करतो, काळजी करू नकोस. तुला बिडी प्यायची ना, नक्की पे, माझे हरकत नाही. कोण म्हणतात? गुरुजी. पण एक नियम कर. काय कर? एक नियम कर. कुठला नियम करायचा? पण नियम असा कर, फक्त तो आठवड्यातून एकदा बिडी पी. नियम कर. व्यसन वाईट असं मी म्हणत नाही, पण त्या व्यसनाला तू नियम लाव. असा प्रकारचा नियम लाव. याचा अर्थ असा की त्याने सद्गुरूंचं ऐकलं आणि आठवड्यातून एकदा तो बिडी पिला. हळूहळू त्याच्या ठिकाणची ते असणारी बिडी आपोआपच कमी झालेली आहे. म्हणून व्यसनांचा तिरस्कार करू नका. जो व्यसन करतो त्याचाही तिरस्कार करू नका, पण त्याच्या ठिकाणी प्रेमाने व्यसन कसं जाईल याच्यापैकी विचार करा. पशुहत्या ही अत्यंतिक वाईट आहे, परंतु हिंसता निर्माण हिंसेला नियम लावलेला, मला हेच हिंसेला नियम लावलेला. तुम्ही इतरत्र पशुहत्या करू नका. सांगण्याचा हेतू काय की तुम्ही इतरत्र पशुहत्या करू नका, फक्त तुम्ही यज्ञाच्या वेळेला पशुहत्या करा. हा एक नियम लावला, पण लोकांनी त्याचा वेगळा अर्थ केला आणि लोक नको तो अर्थ करून. नाहीतरी मगाशी आमचे महाराजांची चर्चा झाली, लोक किती चांगला वागतो याला महत्व नाही, तो काय वाईट करतो याच्याकडे बघतो. अरे त्याच्याकडे गुण किती आहे हे पाहत नाही, त्या व्यक्तित्वाच्या ठिकाणी दोष काय आहे हे पाहतात. गुणाची तुम्ही ग्राहकता व्हा, गुणग्राह्य व्हा, गुणाचा स्वीकार करा, व्यक्तित्वाचा करू नका. व्यक्ती कसाही असू शकतो, एखादा उत्तम चित्रकार असू शकतो, पण दारू पितो हा दोष आहे त्याचा. अरे पण त्याच्या ठिकाणी जो चित्रकारिता गुण आहे तो विशेष आहे. याचा अर्थ असा की गुणग्राह्यता होण्याकरता, दोषाचं निवारण करण्याकरता दोषाला नावं ठेवू नका, तर त्या दोषाच्या ठिकाणी जातील कसं हे विचार करा. याचा अर्थ असा की अमोघ अशा प्रकारचे तुम्ही ग्रंथ केले, पण त्या ठिकाणी प्रभूचं प्रेमाचं अत्यंतिक विलक्षण सुख तुम्हाला मिळालं नाही आणि म्हणून तुम्ही दुःखी आहात. आणि मग व्यासजींनी विचार केला की व्यासजी म्हणतात की मी आतापर्यंत जे केलेले ग्रंथ आहेत ते ज्ञानपूर्ण अंगाने केलेले आहेत. याचं हे थोडंसं एक विश्लेषण करतो आणि पुढे जातो. ज्ञान आणि भक्तीमध्ये काय फरक आहे याचा विस्तार आपल्याला खूप करता येईल. याबद्दल खूप प्रवादही आपल्याला ऐकायला मिळालेले आहे. कधी कधी संत म्हणतात की मी ज्ञानपूर्ण व्हावं, कधी कधी संत म्हणतात मला ज्ञान नको, मला केवळ भक्ती पाहिजे. ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ याबद्दलची चर्चा खूप चाललेली आहे. आपल्याला त्याच्यात विषय घ्यायचा नाही. तुकोबाराय म्हणतात की अनुरण्या थोकडा आणि तुका आकाशा रगडा. आकाशा एवढा अशा प्रकारचं ज्ञानही तुकोबाराय म्हणतात स्वरूपस्थितीला मी प्राप्त झालेलो आहे. परंतु तेच तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ऐसे कर
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का म्हणून ज्ञानाचा परित्याग आहे असं नाही, भक्तीचा स्वीकार आहे असंही नाही. भक्ती असावी पण ती ज्ञान पूर्ण अंगाने असावी. तुकोबारांचे अत्यंत गोड प्रमाण. जाणून ते करी माझे मन तुझी प्रेम गुण मग मी व्यवहारी असे न बरोबर जीवी जळात आणि म्हणून नैष्कर्म्यच्युत भाव वर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजनम कुतः पुनः श्वस्तधर्मीश्वरे न चार्पितम कर्म यदप्यकारणम. नारद म्हणतात की नैष्कर्म्य स्थितीला जरी प्राप्त झाला पण त्याच्या ठिकाणी भक्तीचं प्रभूचं प्रेम नसेल तरी सुद्धा त्या नैष्कर्म स्थितीतून धडाम दिशी तो खाली येतो. म्हणून शेवटची जी परमावस्था आहे पण भक्तीचा ओलावा त्याच्यात नसेल तर तो कितीही जरी श्रेष्ठ झाला तरी त्याला नीचपणे येत असतं हे त्याला म्हणतात. भक्तीशिवाय श्रेष्ठत्व नाही आहे. असा अनंत उपदेश करत असताना श्री नारदजींनी आपलं चरित्र सांगितलं. व्यासजी, मीही मागच्या जन्मामध्ये विना वडिलांचा मुलगा होतो, म्हणजे माझे वडील मेले होते. आईने माझं पालन पोषण केलं, घरची गरिबी अवस्था, परंतु आई माझं संगोपन करत होती. महान सात्विक माझी आई होती आणि अशी आईला सात्विकतेचे धड माझ्या अंतकरणामध्ये लागले. एके दिवशी साधूंचा मेळावा त्या गावामध्ये आला. आईने दर्शन घेतलं आणि सांगितलं की महाराज आमच्या पण घरामध्ये थोडेसे पाय लावा. साधूंनी विचार केला की ही महान माता आहे. साधू म्हटले हरकत नाही माते, आम्ही तुमच्या घरी काही दिवस मुक्काम करू. आणि साधूंनी त्या घरामध्ये मुक्काम करायचं ठरवलं. प्रांगणामध्ये सदैव साधू म्हणजे एकच बात, दुसरं काही नाही, भजनाशिवाय दुसरं काही नव्हतं. सकाळचा काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, पारायण, प्रवचन, कथा, कीर्तन, जागर हा साधूंचा विचार, दुसरं काही करत नव्हतं. आणि याच्या प्रकारे अशा प्रकारे साधूंचं असणारं आगमन आणि साधूंचं त्या ठिकाणी राहणं हे माझ्या मनाला वेगळ्या रीतीने परिणाम साधलं. माझ्या अंतकरणामध्ये, माझ्या बालबुद्धीमध्ये त्या साधूंचं भजन इतकं अंतकरणामध्ये माझ्या खोलवर रुतलं. आता मला प्रभूच्या प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि म्हणूनच आमचे प्रशांत महाराज, आमचे धोंडीराम दादा आणि आपल्या सर्वांच्या मतेने या ठिकाणी आमचे हे बघा विद्यार्थी येऊन इथे बसलेले आहेत. हे साधक या ठिकाणी आलेले आहेत. कशाचा परिणाम? आज या शिबिराच्या माध्यमातून प्रभूचं प्रेम त्यांच्या अंतकरणामध्ये रुतत चाललेलं आहे. म्हणून ही मुलं लहान असून सुद्धा, एवढी लहान असून सुद्धा आज शिबिराचा एक प्रकारचा असणारा उपदेश आज या मुलांच्या मनामध्ये बसला. ही मुलं या ठिकाणी बसली. एकदा सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या असे मी विनंती करतो. मला हे सांगायचं आहे की अशा साधूंच्या सतत नामचिंतनाचा परिणाम माझ्यावर पडला. आणि ज्यावेळी साधू काही दिवस राहिल्यानंतर निघाले त्यावेळी ते निघाले नाही तर माझा प्राण चालला की काय असं मला वाटलं. मी साधूंच्या बरोबर जायला लागलो. साधूंनी सांगितलं नाही, आईची सेवा कर. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुला आमच्याकडे यायचं परवानगी नाही. ज्यावेळी तुझी आई नसेल त्यावेळी तू आमच्याकडे ये. नारदजींनी विचारलं तुमच्याकडे यायचं म्हणजे कुठे? म्हणजे उत्तरेकडे चालत जा, आम्ही भेटू तुला. काही दिवसांनी नारदजींना ते वेद लागले होते. वेद लागले होते. रात्रही न कळे, दिवसही न कळे, अंगी खेळे दैवत. रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हते. एकच दिसत होता ध्यास की मला प्रभू कधी प्राप्त होतील ही अभिलाषा निर्माण झाली. भेटीला पंढरी
माझा पाय वापर. अशी एक जिज्ञासा त्या नारदजींना लागली. एके दिवशी रानामध्ये आई काम करीत असताना सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंशाने मृत्यूला प्राप्त झाली. आई जशी मृत्यूला प्राप्त झाली तसे नारदजींना ते शब्द आठवले साधूंचे, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माझ्याकडे येऊ नको. आईचा मृत्यू झाला, उत्तर कार्य केलं आणि अत्यंत तीव्र जिज्ञासाने उत्तरेकडे सांगितलं होतं. उत्तरेकडे चालायला सुरुवात केली. किती चालतात ते त्यांना माहिती नव्हतं, किती वेळ झाला हेही कळत नव्हतं. रात्रही न कळे, दिवसही न कळे, सतत चालतात चालतात. भुकेचं तहानाचं भान सुद्धा त्यांना नाही. प्रभूच्या प्रेमाने ओथंबलेलं त्यांचं मन होतं. माझं पांडुरंग किंवा माझा भगवान मला कधी प्राप्त होतो त्यांची इच्छा नारदजींच्या मनामध्ये निर्माण झाली. चालतात चालतात शेवटी शरीर येते, थकलं ते, क्रोश झाले. पाण्या वाचून त्यांना अतिशय व्याकुळता निर्माण झाली. पण तरी सुद्धा ते चालत होते. एका ठिकाणी मूर्छित येऊन पडले. मूर्छित पडल्याचा परिणाम एक दिव्य अशा प्रकारचा प्रकाश त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात निर्माण झाला. प्रभूची छटा दिसली. आई काही क्षणात तिची छटा निवृत्त झाली. डोळे उघडले आणि समोर पाहता तर आता पुनश्च असणारं घनदाट ते जंगल होतं. त्या ईश्वराकडे पाहून आकाशाकडे नजर देऊन नारदजी म्हणतात, हे प्रभू, अमोघ असणारी तुझी छटा माझ्या डोळ्यासमोर काही क्षण दिसली. हे प्रभू, माझ्या डोळ्यासमोर तू कायमचा राहिला का नाही? छटा दाखवतोस आणि लपून राहतोस. माझ्या परीक्षा घेतोस देवा. पण लक्षात ठेव, जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत प्रभू तुझ्या नामचिंतनापासून यत्किंचित सुद्धा मी विलग होणार नाही. प्राण रिगो पाये कुडिये श्रीमुख नयनी न देखता है सावळे रूपडे चोरडे चित्ता सावळे रूपडे
आणि मग आकाशवाणी झाली. भगवंताने सांगितलं तुला निश्चित भेट होईल, पण तू चिंतन कर. आणि काय योग आला, नारदजी चिंतन करत असतानाच महाप्रलय झाला आणि जगताची महाप्रलयामुळे अंत झाला. हो, 4 युगापैकी 4ही युगाचा अंत झाला. शेवटचं जे युग होतं ते समाप्त झालं. संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण जलचर, संपूर्ण जीव हे प्रभूच्या पोटामध्ये समाविष्ट झालं आणि पुन्हा भगवंताने पुनर्रचना केली. आणि त्या पुनर्रचनामध्ये मागच्या असणाऱ्या जीवांचं ज्याप्रमाणे प्रारब्ध होतं ते प्रारब्ध पुन्हा त्या जीवाला बहाल करून पुनश्च एकदा जीवसृष्टी निर्माण झाली. त्यामध्ये नारदजींचंही त्या ठिकाणी जन्म झाला. पण पाठीमागचं असणारं त्यांचं ईश्वरचरण, ईश्वराधारणा ही त्यांच्या फलद्रूप दुसऱ्याच सृष्टीमध्ये त्यांना प्राप्त झाली आणि श्री नारायणाच्या समीप राहिले. नारदजींनी पाठीमागच्या अनंत जन्मामध्ये केलेलं पुण्यकर्म या जन्मामध्ये अत्यंतिक प्रभूचं संलग्नता त्यांना प्राप्त झाली. सर्व मुक्त्या त्यांना प्राप्त झाले. नारदजी म्हणतात, हे व्यासजी, अशा प्रभूच्या नामचिंतनाने आज मी सतत प्रभूच्या चरणारविंदाजवळ आहे. हे केवळ नाम आणि भक्तीचं लक्षण आहे. ती भक्ती तुझ्या ग्रंथांमध्ये नसल्यामुळे हा समग्र परिणाम व्यासजींनी त्या ठिकाणी विचार केला आणि मग त्यांनी श्रीमद भागवत संहिता निर्माण केली. ज्या क्षणी ते भागवत संहिता निर्माण झाली त्याच क्षणी व्यासांना समाधान वाटले आणि म्हणून श्री संहिता भगवती कृतानुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्ती निरतम. अशा भक्तियोग हेच परमश्रेष्ठ साधन सांगून त्या भागवतामध्ये व्यासजींनी परमसंहिता भक्ती स्वरूपाने त्या ठिकाणी समाप्त केली. आणि मग श्री शौनकजी म्हणतात की सुतजी महामुनी ही कथा कशा निर्माण झाली, ही कथा किंबहुना ही संहिता शुकजी महामुनींनी परीक्षितीलाच का सांगितली, परीक्षितीलाच का अधिकार दिला, हा विचार ज्यावेळी सांगितला त्यावेळी सुतजी महामुनींनी परीक्षितीचा जन्म तत्पूर्वी कसा झाला याचा विचार सांगतात. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करा. एक आहे, मी ज्या वेळेला भक्तवत्सल भगवान की जय, ज्यावेळी असं म्हणेन त्यावेळेला तुम्ही जय जयकार करा, कारण जय केल्यानेच आपलं अवधान राहतं. असं आहे की हाताने टाळी वाजवल्यानंतर आणि प्रभूचं नामचिंतन केल्यानंतर आपले सगळं दोष निवृत्त होत असतात. हा त्याच्यातला मतितार्थ आहे. श्री संकीर्तन होईल 1-2 मिनिटाचं आदरणीय महाराजांच्या मुखातून आणि आपण ते श्रवण करायचं. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम राम
मनापासून टाळी वाजवा नामकीर्तन करत टाळ्या वाजवायच्या आमच्या महाराजांसाठी. धन्यवाद. यदा मृदे कौरवसृञ्जयाना वीरश्वतो वीरगतिं गतेषु वृकोदरा वित्तगधा भीमर्ष भग्नोरुदण्डे भग्नोरुदण्डे धृतराष्ट्र. 18 दिवस चाललेलं तर युद्ध होतं. 18वा दिवस दुर्योधनाचं घनघोर युद्ध केल्यानंतर भगवंताच्या नजरेने भीमाने मांडी विदीर्ण केली. त्या मांडी विदीर्ण केल्याचा परिणाम त्या क्षणी धारातीर्थ पडला. रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये विदीर्ण मांडी झालेल्या अवस्थेमध्ये तो दुर्योधन खितपत पडला होता. विजयश्री आपल्यावर खेचली आनंदामध्ये पांडवांनी त्या दुर्योधनाला तिथंच ठेवलं आणि आपल्या पर्णकुटीकडे रवाना झाले. आता फक्त दुर्योधनाला एकच काम होतं. असंख्य प्रेत पडले होते. त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या प्रेतांकडे पाहत राहायचं. आपण या 18 दिवसाच्या पर्वामध्ये जे युद्ध केलं त्या युद्धाची परिणिती डोळ्यासमोर ठेवून झालेला पराभव जीवाग्री लागलेला आहे आणि खितपत पडलेलं ते शरीर होतं. अनंत प्रकारची गिधाडं ते लचके तोडत होती. दुर्योधनाला एकच काम होतं,
की ते गिधाड आपल्याजवळ येऊ नये, आपल्या शरीराचे लचके तोडू नये, एवढ्यासाठी तो दुर्योधन फक्त त्या गिधाडांना हाकलण्यापुरताच सक्षम होता. असा काही काळ चालला होता आणि त्याचा परममित्र अश्वत्थामा भेटायला दुर्योधनाला आला. दुर्योधनाला आल्यानंतर दुर्योधनाची ती व्याकुळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा तो देह पाहिल्यानंतर आपला सुहृदय असणाऱ्या मित्राची ही परिणिती पाहताना अतिशय वाईट वाटतं. व्याकुळ झाला तो अश्वत्थामा आणि धावत धावत आपल्या सुहृदय मित्राला जवळ छातीशी कवटाळला. मित्रा, काय दुर्योधनाने एकच शब्द वापरला, अश्वत्थामा, मला मृत्यूचं दुःख नाही. मी आता घरातील पडलेलो आहे, मला मृत्यू आलेला आहे समीप, मला मृत्यूचं दुःख नाही. पण दुःख हे आहे, अरे आम्ही 100 होतो आणि ते फक्त 5 होते. आमच्या 100तला एकही जिवंत नाही आणि त्यांच्या 5 मधला एकही मृत्युमुखी पडला नाही. एवढं दुर्दैव, एवढं दुर्दैव. अरे महासंग्रामी आमचे सगळे बंधुराज होते, पण त्या बंधुराजाचा एकही शिल्लक राही नाही याचं शल्य येतं. एक जरी पांडव माझ्या हातून मृत्युमुखी पडला असता तर त्या आनंदामध्ये मी प्राण सोडला असता. पण आज एवढी भयानक अवस्था आहे की मी ते दुःख सहन सुद्धा करत शकतो. हे सांगितल्यानंतर अश्वत्थामाच्या मनामध्ये काही विचार आला पुन्हा, आणि तसंच काही ग्वाही देऊन अश्वत्थामाने त्या दुर्योधनाला तिथंच ठेवलं. आणि रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळेला काक उल्लूक न्यायाने, शास्त्रामध्ये काक उल्लूक न्याय म्हणतात, मध्यरात्रीच्या समयी त्या शामियानामध्ये पांडवपुत्र विश्रांती करत होते. सर्व पांडव आपल्या युद्धाची विजयश्री घेतल्याचा आनंद एका ठिकाणी ते आनंदित स्वागत करत होते, उत्सव साजरा करत होते. आणि त्याच ठिकाणी पांडव पुत्र हे 5ही पुत्र त्या शामियानामध्ये निद्रिस्त होते. अचानक जाऊन त्या तलवारीने त्या 5ही पांडव पुत्राचं शिर धडावेगळं केलं आणि ती सगळी शिर एकत्र गोळा करून हातामध्ये एक खुनसी हास्य त्या अश्वत्थामाच्या मुखामध्ये द्रवत होतं. आणि अतिशय विराट हास्य करत कोणाला न सांगता तसाच धावत निघाला आणि दुर्योधनाकडे गेला. मनामध्ये आला विचार, अरे ज्या कौरवांना 100 कौरवांना करता आलं नाही, एकट्या मी केलेलं आहे. आणि ते 5 शिर घेऊन जसा दुर्योधनाकडे आला आणि दुर्योधनाला सांगितलं, मित्रा तुझ्या बदला मी घेतला, म्हटलं तुला जे करता आलं नाही ते मी केलं. ज्यावेळी दुर्योधनाने त्या 5 शिरांकडे पाहिल्यानंतर आजूच व्याकुळ झालेला दुर्योधन तो अतिशय भयानक अशा प्रकारचा व्याकुळ झाला. दुर्योधनाने बघितलं, अरे ही पांडवांची शिर नाही, ही पांडव पुत्रांची शिर आहे. अश्वत्थामाला म्हटलं, हे दुष्टा तू काय केलं? अरे आमच्या कुरुवंशामध्ये जो कुलदीपक होता त्या कुलदीपकांचा तू वध केला, आमचा वंश खऱ्या अर्थाने खंडित झाला. याचं दुःख अतिव अशा प्रकारचं दुर्योधनाला झालं. आणि दुर्योधनाने सांगितलं, अरे आमच्या कुळाचा नाशाला कारणीभूत तू ठरला. आम्ही या 5 पांडवांचा वध झाला असता तरी चालला असता, पण त्याची मुलांचं वध तू केलेला आहे. पुढचा प्रवाह थांबलेला आहे, कुळाचा वंश तू खंडित केलेला आहे. अशा प्रकारचा विलाप करून दुर्योधनाने तिथे प्राण सोडला. दुर्योधनाने प्राण सोडला. प्राण सोडल्याचा परिणाम इकडे स्वागत समारंभ करून पुनश्च एकदा पांडव आपल्या शामियानामध्ये आले. आणि शामियानात आल्यानंतर आपल्या लेकरांचं शिरविरहित धड पाहिल्यानंतर त्या द्रौपदी मातेचा अंबरडा फोडला. 5ही पांडव विलाप करत होते.
जेवढा त्या 18 दिवसामध्ये आलेला आनंद तत्काळ त्या ठिकाणी नाहीसा झाला आणि सर्वजण विलाप करू लागले. एक संताप होता, दुःख होतं, पुत्र वियोगाचं दुःख होतं, पण पुत्राचा वियोग केलेला, वध केलेला त्याबद्दल त्यांचा संताप सुद्धा होता. आणि या संतापाच्या पायी द्रौपदी विलाप करते. पुत्रहीन असणारी ही द्रौपदी आज आपल्या समोर आपल्या लेकरांची ती धड पाहिल्यानंतर त्या मातेचं हृदय हेलकावलं. ती माता मोठमोठ्याने विलाप तिथं ते पाहिलं झालेलं दुःख ते अर्जुनाला सहन झालं नाही आणि अर्जुनाच्या मुखातून एक वाक्य निघून गेलं. द्रौपदी, उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या पुत्राचा जो हत्यारा आहे त्या हत्याराला त्याच्या समोर जर आणलं नाही तर मी अग्नी काष्ट करेन. वचन दिलं अर्जुनाने आणि भगवंताला सांगितलं, चला देवा आपल्याला तो हत्यारा शोधायचा आहे. भगवंताने अर्जुनाचं स्वीकारलं आणि रथारूढ होऊन त्या हत्याराचा शोध घेण्यासाठी निघाले. समजलं हा हत्यारा दुसरा तिसरा कोणी नसून हा अश्वत्थामा आहे. आणि अश्वत्थामा समोर पाहता अश्वत्थामाचा शोध घेतला आणि समोर अश्वत्थामाबरोबर घनघोर युद्ध केलं. अजरामर होता अश्वत्थामा, मृत्यू नव्हता त्याला. 7 चिरंजीवांपैकी अश्वत्थामा सुद्धा चिरंजीव होते. तो अश्वत्थामाशी घनघोर युद्ध झालं. ज्या आपल्या पूज्य पिताश्री म्हणजे गुरूंनी दिलेलं जे ब्रह्मास्त्र होतं ते ब्रह्मास्त्र त्याने अर्जुनावर सोडलं. भगवंताने सांगितलं त्या ब्रह्मास्त्राचा मारा फक्त ब्रह्मास्त्रच करू शकतो आणि मग अर्जुनाला सांगितलं तूही ब्रह्मास्त्र कर. दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकांना भेटले आणि त्या ब्रह्मास्त्राचा स्फोट एवढा झाला धरणीकंप झाला. शेवटी बंधनास्त्र सोडून अर्जुनाने अश्वत्थामाला बेजार केलं आणि त्याला बांधलं. बांधल्यानंतर भगवंताने सांगितलं, अर्जुना पाहतोच काय, अरे तुझा पुत्राचा हत्यारा तुला समोर आहे, तुला क्रोध कसा येत नाही, आताच्या आता याला शिरछेद करून टाक. असं म्हटल्याबरोबर अरे मत्त प्रमत्त उन्मत्त सुप्तम बालम श्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपुम हंती धर्मविद. तेव्हा हत्यारा आहे त्याचा वध कर. अर्जुनाने सांगितलं नाही देवा, मी त्याचा वध करणार तर आहेच, त्याला सोडणार तर नाही, पण इथे नाही. मी द्रौपदीला वचन दिलेलं आहे, तिच्या समोर नेऊन तिच्या समोर याचा मुंडक धडा वेगळं कर. रथाला बांधून फरफडत त्या द्रौपदी समोर नेलं. द्रौपदी समोर त्या ठिकाणी नेल्यानंतर आलेला हत्यारा पाहिल्यानंतर द्रौपदीने लांबून पाहिलं की आपल्या पतिदेवाने हत्यारा शोधून आणलेला आहे. क्रोध आला होता आणि त्या क्रोधाच्या अवस्थेमध्ये त्याला आता दंड द्यायचा होता. पण ज्यावेळी समोर साक्षात तो हत्यारा पाहिला आणि हत्यारा पाहिल्याबरोबर त्या द्रौपदीचं मन वेगळं बदललं. तो हत्यारा दुसरा तिसरा कोणी नसून द्रोणपुत्र अश्वत्थामा होते. आणि अश्वत्थामाना पाहिल्यानंतर अचानकच द्रौपदीचं मन बदललं आणि द्रौपदीने सांगितलं त्याला सोडा, त्याला जीवदान देऊन टाका. हा शब्द जसा द्रौपदीच्या मुखातून निघाला त्याच क्षणी भीमार्जुनाने आश्चर्य व्यक्त केलं. याला मोकळा सोडायचं, याला जिवंत सोडायचं, काय बोलती द्रौपदी, अरे याने आपल्या मुलांचा वध केला, अशा हत्याराला जिवंत सोड म्हणती. द्रौपदीच्या मुखातून आलेलं वाक्य हे फार विचारचिंतनशील आहे. द्रौपदी म्हणते, माता शिशूना निधनम सुताना निशम्य घोरम परितप्यमाना तदार्ध बाष्पकलाक्षी भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे. तां सांत्वयन्नाह किरीटमादि वातसास्यन्तस्य
बंधनानयनं सती मुच्यतामेष ब्राह्मणो नितरां गुरु ब्राह्मणो नितरां सोडायला. अरे पुत्र वियोगाचं दुःख किती आहे ते मी आता भोगते. पण ही दोरप्रती द्रोणाचार्यांची पत्नी मला तरी पती आहेत पण ती विधवा माता आहे. तिला पती सुद्धा नाही. आता पती नाही तिला फक्त एकुलता एक मुलगा आहे आणि त्याचा जर आज वध केला तर आज मी जे दुःख भोगते तेच दुःख ते भोगतील असा विचार केल्यानंतर कृष्णार्जुनांना आश्चर्य वाटलं. कृष्णार्जुनी विचार करतात त्या द्रौपदी आतापर्यंत क्रोधाविष्ट होती आणि आज अचानकच तिचं मन बदललं कसं. हा विचार करत असताना द्रौपदी पुढे म्हणते ब्राह्मणो नितरां गुरु. आदरणीय महाराजांना विनंती आपण या व्यासपीठावर आलात तर आनंद होईल. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या शिंदी गावचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी माधवराजी शिंदे यांचे सुपुत्र आदरणीय बाळासाहेबजी शिंदे यांचं आलेलं आगमन आपल्या सर्वांचं अतिशय उत्साहवर्धक आहे. ज्यांनी ही परंपरा आजोबांपासून चालत आलेले आज त्यांनी ही परंपरा चालवतात. मला जे खरंच कौतुक आहे. आपल्या मुलाने किती मोठा झाला याला महत्त्व नाही पण तो किती वारकरी होतो याला महत्त्व आहे आणि ती परंपरा आज बाळासाहेबांच्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळते. मी त्यांना शतशः नमन करतो, दंडवत करतो. रामकृष्ण हरी. सोडा त्याला, ब्राह्मण पुत्र आहे. ब्राह्मणाचा वध करू नये. त्याचा ब्राह्मण पुत्र आहे असंही नाही. अरे तुम्हाला जे गुरूंनी विद्या दिली, आज धनुर्वेद अनंत प्रकारचे वेद वाणी तुम्हाला शिकवली, अशा गुरूंचा तो मुलगा आहे. गुरुपुत्राचा हत्या करणे हे कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही. द्रौपदी सांगते तो ब्राह्मण आहे, आपला गुरुपुत्र आहे आणि तो एका मातेचा पुत्र आहे, विधवा मातेचा, त्याला सोडून दे. कृष्णार्जुनांना प्रश्न पडला. भीमार्जुन विचार करतात की याला मारायचंय. द्रौपदी म्हणते याला सोडायचंय आणि या द्रौपदीला सहकार्य केलं युधिष्ठिर राजाने. धर्मराजाने सुद्धा द्रौपदीची बाजू घेतली. द्रौपदीला म्हणते तीच खरं आहे, त्याला सोडून द्या. भीमार्जुन रागाने अतिशय बेफाम झाले होते. भीमा आणि अर्जुन म्हणले याला मारायचं, पण द्रौपदी आणि युधिष्ठिर म्हणतात याला सोडायचं. दोन गट पडले. एक म्हणते सोडायचं, एक म्हणते मारायचं. काय करायचंय मोठा प्रश्न पडला, पेच पडला, प्रसंग निर्माण झाला. अर्जुनाने विचार केला की या सर्व घटनेमध्ये हा बाबा का एका बाजूला उभा आहे, हा का मत देत नाहीस, हा एका बाजूला का उभा राहिला आहे, यांनी सांगायला पाहिजे. आणि मग अर्जुनाने भगवंताकडे गेले, देवा एवढा आमचा विकोपाला वाद चाललेला आहे, याला जिवंत सोडायचं का याला मारायचं आहे. परमात्मा तुम्ही काय निर्णय देता. भगवंत म्हटले मला विचारलंच नाही आतापर्यंत तर मी का सांगू. मग अर्जुन सांगितलं आता मी विचारतो, आता सांगा काय करायचं. मग भगवंत म्हणतात जे शास्त्र असेल ते शास्त्र मी सांगतो. म्हटले काय शास्त्र आहे. तर त्यांनी असं सांगितलं, मत्त प्रमत्त उन्मत्त सुप्तम बालम श्रियम जडम प्रपन्नम विरथम भीतम न रिपु हंत धर्मवित. धर्मशास्त्र असं सांगतंय
की असावधान असलेला, मतवाले असलेला, म्हणजे प्रणय क्रीडामध्ये जो रममान असेल त्याला, त्याचप्रमाणे जो वेडा असेल, पागल असेल त्याला, जो निद्रिस्त असेल, झोपलेला असेल त्याला, स्त्रिया आणि जो शरणागत आलेला आहे आणि जो रतहीन आहे, एखादा योद्धा त्याला मारत नाही, त्याला जिवंत सोडतात. पण दुसरं शास्त्र असं सांगते, ब्रह्मबंधून हंतव्य आतताई वदार्हणा मय्येव भोयमां नाथं परिपाह्यनुशा. भगवंताने न्याय दिला, ब्रह्मबंधून हंतव्य, ब्राह्मणाला मारू नका. दुसरा न्याय सांगितला, आतताईला जिवंत सोडू नकोस. आता प्रश्न निर्माण झाला, ब्राह्मणाला मारू नये आणि आतंताला जिवंत सोडू नये. अर्जुन विचार करतो, हा कधी सरळ सांगणार आहे मला? सरळ सांगणार तो कृष्ण कसला? एकीकडे म्हणतो मारू नका आणि एकीकडे म्हणतो हा हत्यारा आहे, याला जिवंत सोडू नका. काय करावं प्रश्न पडला. पण अर्जुन सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नव्हता. अर्जुनाने भगवंताचं मनोगत बघितलं, अर्जुनाने विचार केला आणि त्या पर्वामध्ये गीताजी सांगितले, ते गीताचे शब्द भगवंताचे अर्जुनाला आठवले. अर्जुनाने विचार केला, देवाने सांगितलं एकीकडे त्याला जिवंत सोडू नको आणि दुसरीकडे सांगितलं त्याला मारू नको, कारण तो ब्राह्मण आहे म्हणून आता त्याला मारायचंही नाही आणि जिवंतही ठेवायचं नाही. मग याच्यासाठी काय केलेलं आहे? मग भगवंताचे शब्द ऐकले आणि भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे का प्रसिद्ध पुरुषाला अपमान हा त्याच्या मृत्यूपेक्षाही भयानक असतो. संभावितस्य चा कीर्ती मरणादितिर रुच्यते. संभावित म्हणजे जो प्रसिद्ध आहे, जो शीलवान आहे, जो कुलवान आहे, अशा पुरुषाचा अपमान होणे हेच त्याचं मृत्यूचं कारण आहे. आणि असा विचार केल्यानंतर अर्जुनाने ते देवाचे शब्द स्मरण केले आणि म्हटले याला मारायचंय नाही, याला जिवंतही सोडायचं नाही. मग काय केलं? वपनम द्रविनादानं स्थानानिर्यापनं यथा यशहि ब्रह्मबंधूनां वधो न्यान्योऽस्ति देहिकः वधो अर्जुनाने एकच केलं, त्याच्या शिखरावरचा त्याचा जो मणी होता तो मणी घेतला हिसकावून आणि सर्व ब्राह्मणाचा मान असतो तो शेंडीला. ब्राह्मण सर्वात महत्व ब्राह्मण तेव्हा समजला जातो की ज्याची शेंडी मोठी आहे, ज्याची शिखा आहे. अर्जुनाने तलवारीने त्याचं छेदन केलं त्या शिखेचं. वपनम द्रविनादानम, त्याचं केस बाजूला केले आणि त्याच्या डोक्यावरचा मणी काढला, अत्यंत अपमानित केलं आणि त्याला हाकलून दिलं. घनघोर अपमान त्या अश्वत्थामाला वाटला. रागाने क्रोधाने लालबंद झाला. याचा निश्चित बदला गेल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या अश्वत्थामाने केला आणि अत्यंत अपमानित होऊन त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर भगवंत परमात्म्याने सर्व हस्तिनापुरामध्ये पांडवांचा राजसिंहासनावर युधिष्ठिरा विराजमान केलं आणि जय जयकार झाला. सर्व युधिष्ठिराच्या राजाधिराजा युधिष्ठिर त्या कुरुवंशाचा अधिपती आणि तो मोठा सिंहासनस्थ असा सोहळा संपन्न केला. संपन्न करत असताना आता भगवंतांनी सांगितलं की आता आपलं इथलं काम संपलेलं आहे, आता आपण पुन्हा द्वारकेला निघायचं. सर्वांचा निरोप घेता वेळेला प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि अनंत प्रकारच्या दुःखातून आम्हाला ज्या परमात्म्याने वाचवलं, आज तो भगवंत द्वारकेला निघाले.
पांडवांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, पण आता थांबवणं सुद्धा उचित नाही हा विचार केला आणि मग तसेच रथावर स्वार होण्याकरता बोलवण्याकरता आपल्या सभागृहाच्या बाहेर आले. पटांगणामध्ये रथ सजलेला आहे आणि तो सजलेल्या रथामध्ये भगवंतानी उजवा पाय ठेवला रथावर आणि उजवा हात रथाच्या दांड्यावर ठेवला आणि अशा अवस्थेमध्ये ती परमात्म्याची मुद्रा होती. आता दुसरा पाय ठेवणार इतक्यात पायी पायी महायोगी देवदेव जगत्पते नान्यम त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे देवादिदेवा, हे जगदीश्वरा, रक्षा करा, रक्षा करा. अशा प्रकारची एक अबला धावत धावत आली. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती उत्तरा होती. अभिमन्यू पत्नी उत्तरा होती. ती त्या उत्तरामध्ये पोटामध्ये गर्भ होता आणि अत्यंतिक दाह त्या गर्भाचा झाला होता. ती व्याकुळ झालेली उत्तरा आपल्या गर्भाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून ती परमात्म्याला भगवान कृष्णाला हका मारित होती. हे देवा वाचव, त्राही त्राही महायोगी, हे देवा माझं रक्षण करा. हा गर्भामध्ये असलेला भयानक अशा प्रकारचा दाह माझ्या मृत्यूला, माझ्या गर्भाला मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. परमात्मा माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. अशा प्रकारचा टाहो फोडत फोडतच ती बिचारी अबला उत्तरा ती भगवंताजवळ आली. इथे काही बुद्धिवन लोक चर्चा करतात. ते म्हणतात की आज सासरे समोर आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी सासू आहे, सासरे आहेत. समग्र असताना, नातेवाईक जवळ असतानाच त्या उत्तरेने परमात्मा भगवंतालाच का हाक मारली? बरं, ते महाबलाढ्य होते, एकेकाचेनी मनोव्यापारी म्हटलेले. अशा महाबलाढ्य असताना पांडवांना सोडून ती भगवंताचा धावा का केला? याचाच अर्थ असा की तिची सेवा एकनिष्ठ होती. ती परमात्मा वाचून दुसरी कोणीच आपल्याला तारू शकणार नाही ही तिची परिपूर्ण खात्री होती, विश्वास होता. आणि हाच विश्वास करी स्वामीवरी सत्ता, असा तिला विश्वास असल्याचा परिणाम फक्त आणि फक्त बाकीच्यांना सर्वांना नातेवाईकांना डावलून तिने भगवंताचा धावा अडवला. आणि त्याच क्षणी भगवंताने तिचा धावा स्वीकारला आणि छोटं रूप घेऊन त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करत असताना अश्वत्थामा जो चिडला होता, त्या अश्वत्थामाने ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भामध्ये सोडलं होतं. आणि त्या उत्तरेच्या गर्भाच्या निराकरण करण्याच्या दृष्टीने भगवंत स्वतः सुदर्शन चक्र घेऊन त्या उत्तरेच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले.